गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपल्या 21 डेज चॅलेंजचा डे 2 आहे आणि आपण लेवल्स मार्क करून घेतले सगळ्या निफ्टीच्या स्टॉक्समध्ये प्रिव्हियस डे हाय, प्रिव्हियस डे लो, प्रिव्हियस डे क्लोज या सर्व लेवल मार्क करून घेतले. काल आपण टायटनमध्ये घेतला होता ट्रेड, पण आपला स्टॉप लॉस हिट झाला त्यामध्ये. आज बघू आपल्याला कोणत्या स्टॉकमध्ये एंट्री भेटते आपल्या स्ट्रॅटेजीनुसार. तुम्हाला मी अपडेट करतो नंतर की कशामध्ये आपल्याला एंट्री भेटली ती. आणि आपण निफ्टी स्ट्रॅटेजी पण टेस्ट करतोय, ते मी तुम्हाला नंतर सांगेन. आता फक्त तुम्ही स्टॉकवरती लक्ष द्या, आपल्या 21 डेज चॅलेंजवरती. तर सांगतो मी तुम्हाला आता की कशामध्ये आपल्याला ट्रेड भेटतो ते. मार्केट आता ओपन झालंय, तर आपण बघू कोणत्या स्टॉकमध्ये ट्रेड लाईन वगैरे बनते. हा BSE स्टॉक आहे. BSE मध्ये एक ट्रेड लाईन जाते इथे, तर बघू याच्यावरती आपल्याला एंट्री भेटते का. अजून कोणत्या स्टॉकमध्ये ट्रेड लाईन वगैरे बनते का ते बघू आपण. MCX मध्ये तर नाही. हा कोफोर्ज आहे. कोफोर्ज मध्ये पण नाही ट्रेड लाईन कुठली पण सध्या तरी, आता तरी नाही म्हणत आहे. नंतर बनली तर मी तुम्हाला दाखवेन. डिक्सन टेक मध्ये पण नाही अजून बनले. नाही. SBI मध्ये एक ट्रेंड लाईन बनते कालपासून, बघू याच्या ब्रेकआउटला एंट्री भेटते का. नंतर आहे मारुतीमध्ये पण काय एवढं खास ट्रेंड लाईन वगैरे नाही बनत आहे. ही जर अपसाईड थोडीशी एंट्री झाली, ट्रेंड लाईन क्रॉस केली तर बनू शकते एंट्री. बजाज फायनान्समध्ये खूप चांगला पॅटर्न बनला आहे, पण आपल्या रूल्सनुसार आपण 10 नंतरच एंट्री घेतो, त्याच्यामुळे याच्यामध्ये एंटर नाही करू शकत आपण. बजाज फायनान्स. टायटनमध्ये आपला काल स्टॉप लॉस हिट झाला. यामध्ये पण काय खास ट्रेंड लाईन नाही बनत आहे, बघू. डिक्सन टेकमध्ये बघा ट्रिपल टॉप बनलाय, काल याच्यावरती गेलाच नाही, 3दा टच करून खाली आला. त्यामुळे कदाचित हा ब्रेकआउटला या ब्रेकआउटला चांगली मूव येऊ शकते, पण 10 नंतर आली तरच आपण एंट्री घेणार. वेदांतामध्ये काय नाही आहे, बघू आपल्याला कुठे ट्रेड भेटतोय. मित्रांनो आता 10 वाजलेत, आपण BSE मध्ये एंट्री घेतली आहे. तर याचं लॉजिक आहे की निफ्टी थोडा खाली येत होता, पण BSE जरा पॉझिटिव्ह आहे आज. तर यामध्ये बघू आपला 20 पॉईंटचा SL आहे आणि 40चा टार्गेट. बघू काय होतं. बाकी कोणत्या स्टॉकमध्ये आपल्याला नाही भेटली एंट्री. BSE मध्ये भेटली आपली एंट्री, बघू SL जातो की टार्गेट. आज आपल्याकडून एक मिस्टेक झाली ऑर्डर पंच करताना. आता 20 पॉईंटचा स्टॉप लॉस होता, म्हणजे आपली 2000ची रिस्क आहे, त्याच्या हिशोबाने आपल्याला 100 क्वांटिटी बाय करायला पाहिजे होते, पण ऑर्डर चुकून आपण 20 क्वांटिटी फक्त बाय केले, चुकून झालं आहे. आणि मी परत 80 क्वांटिटी बाय केल्या आहेत, पण ते ऑर्डर अजून एक्झिक्यूट नाही झाले, कारण थोडा खाली बाय केला आहे. ते एक्झिक्यूट झाली तरच आपण अजून क्वांटिटी ॲड करणार, नाहीतर मग जे होईल त्याच क्वांटिटीवर आपण एक्झिट करू. ही चुकी झाली आपल्याकडून, 80 क्वांटिटी कमी ऑर्डर प्लेस झाले. बघू काय होतं आता. आले मी तुम्हाला सांगितलं मगाशी की आपण चुकून क्वांटिटी कमी बाय केल्या होत्या. 100 क्वांटिटी घ्यायची होत्या, आपण फक्त 20ची ऑर्डर एक्झिक्यूट केली होती आणि आपला टार्गेट हिट झाला. तरी आपण 40 पॉईंटच्या जागी 65 पॉईंट कॅप्चर केले. त्या ऑर्डर्समध्ये बघा तुम्ही, BSE 1280चा प्रॉफिट झाला. हा प्रॉफिट 4000 प्लस असायला पाहिजे होता, पण जाऊ दे, आपल्या चुकीमुळे
ह्या ऑर्डर्स आहेत. नंतर आपण परत 80 क्वांटिटी परत बाय करायला टाकले होते, पण ती स्पाईक आली आणि नंतर निघून गेला आणि आपला टार्गेट भेटला. मग ती ऑर्डर आपण कॅन्सल केली. 20 क्वांटिटीवरच आपण आपला ट्रेड एक्झिट केला आणि हा प्रॉफिट आपण बुक केला. जाऊ दे, अशा चुका होत राहतात, त्या चुकांमधूनच शिकायचं असतं आपल्याला. आपलं कंप्लीट झालं. आपण जनरलमध्ये आपली एंट्री करून घेऊया. जनरल बनवणं खूप इम्पॉर्टंट असतं ट्रेडिंगमध्ये. आता अजून एक स्पाईक आली आहे, बघू शकता. आपला टार्गेट हिट झाला आहे. ऑर्डर्समध्ये जाऊन आपण जनरलमध्ये आपली एंट्री करून घेऊया. आजची तारीख 5 तारीख ट्यूसडे 10/19 आपण ऑर्डर पंच केली. स्टॉक होता BSE, आपण बाय केला होता. क्वांटिटी 100 क्वांटिटी बाय करायच्या होत्या आपल्याला. $3,716 बाईंग प्राइस होती. स्टॉप लॉस होता 20 पॉईंटचा. 20 पॉईंटचा स्टॉप लॉस म्हणजे 3,790. ओके, आपण एक्झिट केला आहे. $3,780ला. $3,780 स्टेटस टाकून घेऊया. विन स्ट्रॅटजी आपली सेम होती, तीच खाली पेस्ट केली. आणि हा कॉलम मेन आहे, जिथे आपण आज मिस्टेक केली होती. रॉंग ऑर्डर एक्झिक्युशन, ऑर्डर क्वांटिटीज. ही आपली मिस्टेक आपण लिहून ठेवले. आपण जेव्हा ॲनालिसिस करू विकली किंवा विकली आणि मंथली रिव्ह्यू करू, त्यामध्ये आपल्याला हे दिसेल की आपण ही मिस्टेक केली होती या ट्रेडमध्ये. ठीक आहे, आता तुम्हाला मी लॉजिक सांगतो की आपल्या ट्रेड घेण्यामागचं लॉजिक काय होतं. काय मूव आली आहे बघा, खतरनाक. इथे एक ट्रेंड लाईन बनवली होती, पण मी आधीच एंट्री घेतली होती इथे आणि प्रिव्हियस डेचा क्लोज ब्रेकआउट केला आणि निफ्टी खाली जात होता, पण BSE इतका निगेटिव्ह मुवमेंट देत नव्हता. त्याच्यामुळे आपण अपसाईड साठी एंट्री घेतली होती. आपल्याला टार्गेट दिला होता, आपण क्वांटिटी चुकून कमी बाय केला, त्याच्यामुळे आपला कमी टार्गेट भेटला. 4,000 प्लसचा प्रॉफिट आपल्याला पाहिजे होता, तो फक्त 1,000वरती आपण क्लोज केला. जाऊ दे, मिस्टेक होत राहतात. नेक्स्ट टाईम लक्षात ठेवू आपण. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओत.